आज मॅच 4 षटकांचा असेल, लक्षात घ्या दोन्ही टीम. एक षटकांचा पॉवर प्ले असेल. उज्ज्वल क्रिकेट मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहेत. मथाणे चषक 2026 शानदार आयोजन अंतिम टप्प्याकडे प्रवास करतोय. खूप चांगलं मनोगत सातत्यानं माहेर वशीनं व्यक्त करत असतात. अभिमान आहे मथाणे गावचा. थोडस 2 मिनिटं थांबायचं आहे पंच. एक ओव्हरचा पॉवर प्ले असेल आणि 2 शतक 30 या सर्कलच्या बाहेर असतील. माहीम आणि वासलई संघ आपण पाहतात. चला माहीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. चला 12th मॅन दोन्ही संघाचा. 4 गोलंदाज, 1 षटक पॉवर प्लेचा असेल. चला माहीमचा एक एक्स्ट्रा खेळाडू. टॉप 4 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल, जो मात्र 2 हात करेल चेअरमॅन भादवे संघासोबत. चला कॅमेरामॅन तुषारजी इथे उपस्थित झाल्यात. मॅचला सुरुवात करायची आहे. चला माहीम खेळाडू कक्षामध्येच आपण बसायचं आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. बेस्ट ऑफ लक कोटिंग. प्रसाद गुलाबी मार्क वर सज्ज असेल. पहिला बॉल, फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न केला होता. चेंडू जाईल लॉंग परिक्षेत्रामध्ये. 1 बाउंड सीमारेषा बाहेर चौकारांकरिता. पहिल्या बॉलवर चौकार जरूर परिपूर्ण केले गेले. फलंदाज पुन्हा एकदा इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक विकेट कीपरने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाहीये. एक तेरी तो एक मेरी, बीच में ये विकेट गिरी गॉन. तनिष एक बिग विकेट आपण पाहत आहेत. चैतन्य नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर प्रसादने विकेट जरूर प्राप्त केले गेले. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर 4 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना माहीम संघ आपण पाहत आहेत. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर 2 हात करताना. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडूला अगदी पाठवलाय सीमारेषा पार चौकारांकरिता. क्यू 4 धाबांशी स्कोर कार्ड जाऊन फुटलाय 8 या अंकावर. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर धाबा आहेत 8 1 गडी बाद. चैतन्यने आल्या आल्या एक चौकार लगावलाय. पुढील बॉल स्लोवर वनचा चेंडू होता. ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 2 धाबा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन फुटलाय 10 या अंकावर. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफल कार्ड. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 4 षटकाचा सामना. पॉवर प्लेचं षटक अगदी 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर. 4 बॉलची समाप्ती आलंय. स्कोर कार्ड धावा 10 1 गडी बाद. चैतन्य आल्या आल्या चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा ऑनसाईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे जातोय. तद्वर चेंडू होईल फरार सीमारेषा पार चौकारांकरिता. 4 धावा.
संख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. प्रतीकवर प्रसादवर हल्ले चढवले गेल्यात. शेवटचा बॉल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला गेलाय. लंगोटचा क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकदम मिळेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. येथून फलंदाजाला परतावा लागेल. दुसरा धक्का लागलाय. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 15. 2 गडी बाद. कैवल्य येतोय नवीन फलंदाज. चांगले क्षेत्ररक्षण अचूक फेकी पाहायला मिळाली आणि धावाच्या स्वरूपात फलंदाजाला तंबूच्या आसऱ्याला परतवलं गेलंय. कैवल्य आलाय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा आहेत 15. 2 धक्के जरूर लागल्यात माहीम या संघाला. 4 षटकांचा सामना असेल. 40 प्लस करण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल तो माहीम संघाला. सध्या 15 धावा आहेत. 15च्या सरासरीने गेला तर 60 पर्यंत मजल मारू शकतोय. पंधरा धावा धावफल करा आहेत. चला थोडस स्पीडअप करा. प्रतीक येतोय गोलंदाजी मार्क वर. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली प्रतीक. स्कोर कार्ड धावा 15. लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम बॅटिंग करताना माहीम संघ. भादवा संघ आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. त्याच्यानंतर दुसरा सेमीफायनलचा मॅच असेल. पुढील बॉल धाव संख्या जाऊन पोहोचले 15. 2 गडी बाद. हो 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 अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त करतो. फिरकीचा मारा करतोय प्रतीक. धाव संख्या एकंदरीत 15. 15 या अंकावर. सुंदर आयोजन नियोजन एक मथाने चषक आपण पाहतायत. सध्या चर्चा आहे या स्पर्धेची. अप्रतिम आयोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट पाहायला मिळालंय. 8-8 संघाचा पॅनल. 6 षटका 5 षटकाचे सामने सलग 3 दिवस आपण जरूर पाहिले होते. 2 धावा अंकित केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड दाखवला 17 या अंकावर. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि प्रतीक आपण पाहतात पहिल्या डॉट बॉल आला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2 धावा वसूल केल्या गेल्यात. गोलंदाज पुढील बॉल. यावेळेस पावलांचा वापर केला गेलाय. चेंडूला अगदी पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार. मधला षटकार पाहायला मिळालाय. अगदी रडार मध्ये चेंडू आला. त्याला 6 धावांकरिता हवाई सफर घडवली गेलाय. स्कोर कार्ड धावा 23 रन. 23 या अंकावर. पुढील बॉल. हो हो यावेळेस अगदी द्विधा मनस्थिती होते. पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. डॉट बॉल येतोय. 4 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 23 रन. 23 या अंकावर. प्रतीक हा गोलंदाज आपण पाहतात. आधीच्या बॉलवर एक षटकार जरूर पाहायला मिळाला होता. त्यानंतर हा डॉट बॉल आलाय. येणारे अजूनही 2 चेंडू असतील. 23 रन. 15ची सरासरी अद्यावत राहील का? शेवटच्या षटकापर्यंत प्रयत्न करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झाल्यात आणि चेंडूला अगदी भिरकावून दिलंय. 6 धावांकरिता मॅक्सिमम षटकार 6. (29) 29 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला गेलाय. अगदी 15च्या सरासरी सध्या वाटचाल सुरू आहे. अजून येणारा एक चेंडू असेल. पाचवे संघ मात्र उपस्थित झालाय. याच्यानंतर दुसरा सेमीफायनल असेल. त्यांचंही लक्ष असलेल्या मॅच वर कुठला संघ आपल्या समवेत असेल
आजच्या गटातला टॉप 4 मध्ये जाणार संघ. दोन संघामधून कुठला असेल. 29-29 या अंकावर शेवटचा बॉल. सफल झालाय यावेळेस इष्टांच्या वरून चेंडू जातोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. 29 धावा 2 गडी बाद. वैशाली मात्रे मॅडम, विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर मीडियाच बनवायचं आहे. आपले हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. धावसंख्या 29, 2 षटकाची समाप्ती. येणारे अजूनही 12 चेंडू असतील. आणखीन 30+ इथून करण्याचा प्रयत्न करावा लागेल माहीम संघाला. 29-29 शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज पुढील बॉल चिराग. यावेळेस अगदी फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली सुरेख झेल परिपूर्ण केला गेलाय. कैवल्याला मात्र परतावा लागेल. चैतन्याला परतावा लागेल. नवीन फलंदाज बनाच्या आतमध्ये येतोय विनीत. स्कोर कार्ड दाबा 29-29. पुढील बॉल चिराग. लोवर फुलटा चेंडू वन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे प्रसाद क्षेत्ररक्षक आहेत. लोंगण क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या 30 रन 30 या अंकावर. 30 रन्स 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण पाहतात. अगदी तिसरा मार्ग असतो. 3 बॉलची समाप्ती झालाय. उर्वरित 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड दाबात 30 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम बॅटिंग करताना माहीम संघ आपण पाहतात. पुढील बॉल पुन्हा एकदा लंगापचा क्षेत्ररक्षक पुढे जाईल. एक धाव तर परिपूर्ण केली जात आहे. एकेरीने स्कोर कार्ड दाबवला 31-31 या अंकावर. या षटकामध्ये एकंदरीत स्कोर थांबवण्याचं काम सुद्धा केलं गेलंय. चिरागने चांगली गोलंदाजी हाताळले. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 31-31 या अंकावर स्कोर कार्ड. पुढील बॉल 31-31. एखादा हवाई सफर इथून गरजेचा असेल. यावेळेस प्रयत्न चांगला केलाय परंतु फटका फसला गेलाय. प्रसाद तिथे होते आणि इथून झेल निसटलाय षटकारांकरिता. स्कोर कार्ड धावा आहेत 37. रिप्ले आपण पाहू शकतात 6 सीटरच्या माध्यमातून. प्रसाद तिथे अगदी सीमारेषेच्या लगत होते परंतु पाय आधीच थोडासा बाहेर गेला होता. हो 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 चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड दाबा 37. 3 गडी बाद 37. आमच्या मुख्य व्यासपीठावर वैशाली मॅडम आहेत. विकासजींना विनंती करेन शाखा प्रमुख आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. वैशाली पाटील मॅडम, वैशाली मात्रे मॅडम उपस्थित आहेत. विकासजी सरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत सन्मान करतोय. शेवटचा अंतिम षटक 37. स्कोर कार्ड. येणारे 6 चेंडू 6 मध्ये
प्रतीक एम पाटील गोलंदाजी मार्क वर. हो 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 इथून फलंदाजाला परतावं लागेल. अंपायरला टार्गेट केलं होतं यावेळी. ज्योती जगदीश चौधरी मॅडम यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. अगदी रिप्ले आपण पाहू शकतात. श्रीमती शैला महेश पाटील मॅडम आपणास विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. बघा आपण रिप्ले पाहू शकता. अगदी हातातून बॅट निसटली होती तिथे आमच्या लेग पंच महेंद्रजी भोईर तिथे होते. पंचाने चनाक्ष राहावं लागते. कधी कधी बॉल येतो एकदम जोराने, कधी कधी बॅट्स हातात निसटली जाते. पुढील बॉल अगदी पावलांचा वापर केलाय. चेंडूला घडवलंय हवाई सफर. 6 धावांकरिता. पण 43 अंकावर शेवटचे 4 चेंडू 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडूचा खेळ आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग. गदाच्या 2 बॉलवर 2 षटकार. जबरदस्त बॅटिंग कैवल्य आपण पाहत आहेत. अप्रतिम बॅटिंग राहिले कैवल्य. सुंदर. येणारे अजूनही 3 चेंडू. आता अशा अपेक्षा वाढल्या असतील. आणखीन 1-2 हवाई सफर. शेवटचे 3 चेंडू असतील. बॅक टू बॅक 2 षटकार. प्रतीक एम पाटील आपण पाहतात गोलंदाजी मार्कवर पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केला होता धावबाच्या स्वरूपात. त्यानंतर 2 षटकार जरूर पाहिलं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता. स्टेप आउट झाले होते परंतु प्रत्येक चेंडूवर षटकार येणार नाहीये. डॉट बॉल येतोय. सौभाग्यवती ममता प्रवीण पाटील मॅडम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आपले हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर मिलन राजेश पाटील मॅडम आपले हार्दिक स्वागत असेल. या क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. मथाने चषक 20-26 आपण बघा स्कोर कार्ड दाबायत 49-49. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. हा एखादा डॉट बॉल येईल का की एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर स्कोर कार्ड दाबायत 49. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट झाल्यात आणि या बॉलवर ही षटकार पाहायला मिळालाय. 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड दाबायत 55. 56 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. चला ज्योती चौधरी मॅडम आपण पुढे या. स्वप्नीलजी यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान सोहळा करतोय. चला स्वागत सन्मान आपण पाहतोय. अगदी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं जात आहे. शैला पाटील मॅडम उपस्थित आहेत. त्यांचाही स्वागत सन्मान केला जाईल. विराजजी पाटील यांना विनंती करणे आपण शुभ हस्ते आपण शैला पाटील मॅडमचा स्वागत सन्मान करणार आहोत. थोडस पुढे या. प्रत्येकाचा स्वागत सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मिनल पाटील मॅडम उपस्थित झाले आहेत. त्यांचंही स्वागत केला जाईल. मिनलजी आपण पुढे या. मिनल मॅडम आपण पुढे यायचं आहे. आपलंही स्वागत केलं जाईल.
विराज सरांच्या शुभ हस्ते आपण मिलन मॅडमचा स्वागत सन्मान करतोय. त्यानंतर ममता पाटील मॅडम उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल. संदीपजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण ममता पाटील मॅडमचं स्वागत करतोय. प्रत्येकाचा मान सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मथाणे चषक 2026 शानदार आयोजन. रसिका पाटील मॅडम उपस्थित आहेत, त्यांचाही स्वागत सन्मान केला जाईल. राजूजी यांना विनंती करीन सरपंच साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण रसिका पाटील मॅडमचं स्वागत इथे करतोय. चला, जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपले युवा समालोचक हार्दिक जिक्केनी आपल्या समोर जॉईन होतील. क्षितिजा विराज पाटील मॅडम आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. त्याचबरोबर ममता राहुल पाटील मॅडम आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी फोकस करायचा आहे. चला, 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा. चला, फलंदाज 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा, जास्त वेळ न दवडता. सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या सत्रामध्ये हॅलो चेक हॅलो उज्ज्वल क्रिकेट संघ आयोजित मथाणे चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा आपण पाहतोय 4था दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. टार्गेट 56 धावांचं समोर ठेवलं गेलं 4 षटकांमध्ये. या मैदानाचा आढावा जर आपण घेतला तर या 56 धावा सुद्धा पुरेशा नाही म्हणू शकत, कारण प्रसाद आणि त्याचबरोबर प्रतीक ज्या प्राईम मध्ये सध्याच्या घडीला आहेत. प्रतीक मागील 2 सामन्यांमध्ये सलग 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी जिंकलाय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 1 मध्ये सौरभला या ठिकाणी आणलं गेलंय. 56 धावांचं लक्ष समोर आपण पाहतोय. 4 षटकांमध्ये एक चांगली मॅच जर आपल्याला अनुभवायला मिळेल याच टीम मध्ये, अर्थातच माहीम संघामध्ये एक असा गोलंदाज आहे ज्याने 5 या स्पर्धेमध्ये मिळवलाय आणि असा एकमेव गोलंदाज या स्पर्धेमधील. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिला बॉल सौरभ ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात, फ्लॅट अँड फ्युरियस 6 षटकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी कडक सुरुवात करत असताना मैदानामध्ये प्रतीकला आपण पाहतोय, प्रसादला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅटमध्ये हा षटकार आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्टेप आउट केलाय आणि त्यानंतर मिड विकेटला पुनश्च एकदा मागच्या षटकाराची पुनरावृत्ती होत असताना पाहायला मिळते. मॅक्झिमम 6 षटकार.
दोन्ही शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती या ठिकाणी पॉवरफुल बॅटिंग करत असताना मैदानामध्ये प्रसादला आपण पाहतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 12 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सौरभ आहेत आणि सौरभ वरती हा आक्रमण या ठिकाणी चढवला गेलाय. पहिल्या बॉल पासून या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमला बॉलिंग युनिटला बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत मिस्टर प्रतीक आणि त्याचबरोबर प्रसाद. मागच्या 2 बॉल वरती बॅटिंग सेलिब्रेट केले खऱ्या अर्थानं प्रतीकनं, कारण प्रसाद ज्या अनुषंगानं मैदानामध्ये धावा बनवतोय आणि जे 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात, 2 षटकार. 12 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल या ओव्हर मधील ओव्हर दी विकेट. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची संख्या या ठिकाणी झाले. तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मधील. आदरणीय सन्माननीय हिंदुश्री कुणालदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी दाखल झालात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे. आणि कुणालदादा पाटील यांचं स्वागत या चौकाराने होताना पाहायला मिळते. चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या फलकावरती 16. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 16 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. हिंदुश्री कुणालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. खऱ्या अर्थानं एक समाजसेवक आणि एक धडाडीचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक या परिसरामधील पालघर जिल्ह्यामधील खेळाडू असो किंवा एक खऱ्या अर्थानं कलाकार असो, त्यांचे प्रेरणास्थान अर्थातच कुणालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 5वा बॉल या ओव्हर मध्ये. फुलटॉस समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. कडक फटका तनिष्कला बीट करून बॉल सरळ निघून जातोय. 6 धावांकरिता षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 22-22. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या सुद्धा बॉल होती इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज प्रसादचा खेळ या बॉल वरती विकेट जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22वा स्कोर कार्ड वरती आणि 22 वरती लागलाय पहिला धक्का. सुरेश जी चौधरी साहेबांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्याच गावामधील कबड्डीपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षितिजा विराज पाटील साहेब पाटील मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. क्षितिजा विराज पाटील मॅडम आपणास विनंती करतोय आपण पुढे या त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी कॅमेरा फिरवायचा आहे. आपल्या मुख्य मंचावरती क्षितिजा विराज पाटील मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय सुरेशजी चौधरी सरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सभागृहवती ममता राहुल पाटील मॅडम यांना विनंती करून आपण पुढे या त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये चौकार षटकारांचा पाऊस आपण पाहिला होता, परंतु तो फलंदाज आता क्रीज वरती नाहीये. नवीन बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 22 धावा फलकावरती. कैवल्य बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल. पहिलाच बॉल. बॅटची कडा. विकेट किपर दूर होता बॉल पासून. एकदा मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. आदरणीय कुणालजी पाटील साहेबांच्या माहितीसाठी मैदानामध्ये जो सामना सुरू आहे, एका बाजूला
वासलाई आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना माहीम संघाला आपण पाहतोय आणि या दोन संघांमध्ये एक काटेकी टक्कर मैदानामध्ये आपण पाहतोय आणि दुसरं सत्र सध्या मैदानामध्ये सुरू आहे. वासलाई संघ या ठिकाणी आपण पाहतोय 56 धावांचा पाठलाग करतोय आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धावसंख्या फलकावरती 23. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता ठिकाणी झाला. 2 चेंडूंचा खेळ झाला. आता समीकरण या ठिकाणी अवघड झालं. आता चेंडू आहेत 16 आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत 33 धावांची गरज आहे. तेवीस धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. या ओव्हरमधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉलवरती भरपूर काही या ठिकाणी डिपेंड असणार आहे. समोर फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तनिष्कला आपण पाहतोय थोडासा डबल माइंड मध्ये होता. प्रेझेन्स ऑफ माइंड तितकासा पॉझिटिव्ह नव्हता परंतु या बॉलवरती 1 धाव घेतलाय. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी 32 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये 32 धावा. येणाऱ्या 3 बॉलमध्ये कमीत कमी एक तरी मोठा फटका इथे खेळावा लागणार आहे. विजयासाठी 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर. या बॉलवरती समोर खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स हवाय. लॉंग ऑफला कॅचचा कॉल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि या बॉलवरती प्रतीकची विकेट. या मॅच मधील एक प्राइजलेस विकेट तंबूच्या आसनाला परतत असताना टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच गॉन. हिंदुश्री आदरणीय कुणालजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतोय महेशजी पाटील सरांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. हिंदुश्री कुणालजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण पुढे या आदरणीय महेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडणार आहोत. तुषार कुर्ले आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी कॅमेरा ऑन करायचा आहे. आपल्या मुख्य मंचावरती आदरणीय कुणालजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती कैवल्य पुढचा बॉल या ओव्हर मधील स्टेप आउट केलाय. बॅटची कडा. पुन्हा एकदा विकेट चान्स मिळाला आहे आणि तो चान्स ग्रॅप केलाय. तिसरा धक्का वासलाई संघाला गॉन. आदरणीय सन्माननीय हिंदुश्री कुणालजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात ज्यांचं नुकताच आपल्या मुख्य मंचावरती आगमन झालंय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेला आणि त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. अशीच कृपा तुमची या स्पर्धेवरती राहू दे हीच तुमच्याकडून अपेक्षा असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कौशल्य दाखवावं लागणार आहे या मैदानावरती. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. 24 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी टाकला गेला. पहिल्या 12 बॉल मध्ये 24 धावा आल्यात. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 32 धावा बनवायचे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदुश्री कुणालदादा पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखंड भारत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. 24 धावा स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज. या स्पर्धेमधील एक असा एकमेव गोलंदाज ज्याने 5 कंप्लीट केलाय. हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये ती सुद्धा कंप्लीट केलाय आणि त्याच गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेलाय. 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे.
तनिष्कचा जो परफॉर्मन्स आपण पाहतोय, 3 सामने खेळलाय, 4 षटकं हाताळली गेलेत, त्यामध्ये 14 डॉट बॉल आणि एकंदरीत 6 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि त्याचा जो बेस्ट फिगर 5 विकेट 3 धावा देऊन आणि इकॉनॉमी 5.50 ची एव्हरेज 3.67 आपल्याला पाहायला मिळतोय. ही सर्व काही माहिती आमचे गौरवजी पाटील सिक्स सीटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवली जाते. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती विकेट मिळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी निर्माण झालेत. एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी तडियाड सर्कलमध्ये फिल्डर नव्हता. एक धाव मिळाले या बॉलवरती. आता 11 बॉल मध्ये विजयासाठी 31 धावांची गरज आहे. पंचवीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल या ठिकाणी झालाय आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडंसं मिसटाइम स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जे प्रमुख आकर्षण आपल्याला पाहायला मिळते मायरवशिनी ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून एक मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलं. आर्थिक मदत आणि त्याचबरोबर सामनावीरचा जो पुरस्कार आणि खऱ्या अर्थानं ज्या माता भगिनी ज्या बहिणी या गावामधून सासरी गेल्यात त्यांच्या माध्यमातून हे सहकार्य या ठिकाणी लाभला गेलं. लॉंगॉनला या ठिकाणी चेंडू जातोय. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव या बॉलवरती घेतलाय. माहीम संघाचा जो बॉलिंग अटॅक आहे खऱ्या अर्थानं त्या संघाला या धावा भरपूर आहेत डिपेंड करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या देखील, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जो कमबॅक गोलंदाजाचा झाला तिथून मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार झालाय तो म्हणजेच माहीम संघाचा. आता विजयासाठी चेंडू आहेत ते म्हणजेच तुमच्याजवळ 9 आणि 9 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. येणारे 3 बॉल मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. काही चेंडू तरी किती निघाला. पडल्यानंतर जो वेग त्याने प्राप्त केला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. स्टेप आउट करून त्या लेंथला पिक करण्याचा प्रयत्न केला होता. प्रतीकच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. प्रतीकचा जर विचार केला तर 4 बॉल आतापर्यंत तो मैदानामध्ये खेळला आणि 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत बनवल्यात. आता येणारे चेंडू आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 29. तीन बॉल झालेत. थोडीशी मिस्टेक झाली होती स्कोरच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ देखील झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील ओव्हर द विकेट तनिष्क. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि या बॉलवरती विकेट किपरचा सहारा मिळतोय आणि प्रतीकची विकेट मिळवलाय गोलंदाज तनिष्कने. आता विजयासाठी 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज. आज 77वा प्रजासत्ताक दिन आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुवर्ण दिवस खऱ्या अर्थानं. बाधवे संघाचं कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्यायचा आहे. लगेच आपण टॉस करणार आहोत. मॅच संपल्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26. 4 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 27. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 29 धावांची गरज. आजच्या दिवसातील 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये. 27 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 29 धावांची गरज. आज त्यांना वाडवल समाजाला या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं. त्यांचं जे प्युअर क्लास क्रिकेट असं आपण पाहिलंय, चौकार षटकारांची जी मेजवानी आपल्याला पाहायला मिळाली. आज संपूर्ण दिवसामध्ये तनिष्कने जो परफॉर्मन्स दाखवलाय विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड, तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने त्याचं 99% डेडिकेशन दिलंय. आणि त्यांचं जे स्वप्न होतं मताने गावामध्ये जाऊन मताने संघाला पराभवी करावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते आज स्वप्न पूर्ण झालंय. म्हणजे एक शांत झोप आज खऱ्या अर्थानं त्यांना लागेल. 6 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज. येणारे 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 29. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. स्ट्रायकिंगवरती अपेक्षित आणि त्याचबरोबर कौशल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती विनीत या ठिकाणी दाखल झालाय. वासळी संघाला कुठेतरी आपण पाहू शकता सुरुवात चांगली भेटली होती, परंतु सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही. सुरुवात चांगली झाली या षटकाची. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज असेल. 5 बॉल रिमाइनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. निर्णायक बॉल असणार आहे. 5 बॉल आणि 29 ची गरज. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये एक थरारक सामने आपल्याला पाहायला मिळाले. चांगला लेग कटर तरीकेने हाताळला गेलाय. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. आज संपूर्ण दिवसामध्ये वासळे संघाने सुद्धा या ठिकाणी मन जिंकणारा या ठिकाणी खेळ दाखवला, परंतु कुठेतरी या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये जो मार पडला, 55 धावा टोटली 4 ओव्हर्स मध्ये खर्च झाल्या आणि त्या चेस करत असताना सुरुवात सुद्धा चांगली मिळाली होती, कारण पहिल्या षटकामध्ये 22 आलं होतं, परंतु तदनंतर कुठेतरी आपण पाहिलं पूर्णपणे बॅकफुटला गेला आणि त्या धक्क्यामधून सावरता आलेला नाहीये. आता 3 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 29 धावांची गरज आहे. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज. 28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हर मधील वरती विकेट विनीत. लॉंगॉनच्या दिशेने बॉल जातोय. तनिष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 29. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज. उज्ज्वल क्रिकेट संघ आयोजित भव्य दिवस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि जवळपास 18 ते 20 जणांचा हा समूह आणि त्यांची जी मेहनत, त्यांचे जे परिश्रम करायला त्यांना पाहायला मिळाले आणि त्या परिश्रमांनी ही स्पर्धा एक यशाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एकच नाव, एकच या ठिकाणी लाईन आपल्याला पाहायला मिळते. उज्ज्वल संघ मथाने, कारण त्यांनी जे आज करून दाखवलंय ना, खऱ्या अर्थानं युनिटी काय असतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे उज्ज्वल संघ मथाने, जी एकता खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. या गावामध्ये आल्यानंतर प्रत्येक जण बाळवून जाईल, कारण त्यांच्या माध्यमातून जे प्रेम खऱ्या अर्थानं मिळतं, जे आपुलकी त्यांच्या माध्यमातून मिळत असते. खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इनसाइड आउटचा प्रयत्न आणि या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. या षटकाराच्या माध्यमातून पराभवाचं अंतर कमी होईल. आता विजयासाठी 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 21 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. बादवे संघाचा कर्णधार जर आपण टॉस साठी येऊन राहा. बादवे संघाचे कॅप्टन आपण जर आला असाल तर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. टॉस आपण करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. समोर फटका. लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी धावतायत, त्यांना पीट करून बॉल सरळ निघून जाईल. षटकार की चौकार? षटकार आणि चौकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता नक्कीच आपण पाहू शकतायत टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉस साठी या. बादवी संघाचा कर्णधार